मीन राशी 16 ते 22 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल। मीन राशी फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा आजपासून सुरू झाला आहे। ज्योतिषशास्त्रानुसार 16 ते 22 फेब्रुवारी 2026 हा आठवडा तुमचे नशीब पालटणारा ठरणार आहे। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहे, जे शुभ संकेत देत आहेत, ज्यामुळे तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। यामुळे फेब्रुवारीचा तिसरा आठवडा मीन राशीसाठी कसा जाणार आहे जाणून घेऊयात। मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शांत राहून तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास प्राधान्य द्याल। 21 फेब्रुवारी नंतर तुमच्या कारकिर्दीत अचानक बदल किंवा आश्चर्य अनुभवू शकेल। तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहील, फक्त तुमच्या खर्चाचा मागोवा ठेवा। दानधर्मात तुमची आवड वाढू शकते। तुम्ही नातेसंबंधांमध्ये खूप संवेदनशील असाल। मीन राशी यंदा 16 फेब्रुवारी रोजी चंद्र मकर राशीत असल्याने करिअर सप्ताह सुरू होईल, जो कामाच्या ठिकाणी शिस्त, नियोजन आणि जबाबदारी वाढवेल। 17 फेब्रुवारी रोजी चंद्र कुंभ राशीत प्रवेश करत असल्याने नेटवर्किंग, बैठका आणि टीमवर्क फायदेशीर ठरू शकतात। या काळात विचारांची देवाणघेवाण फायदेशीर ठरेल। हा आठवडा अनेक कामांमध्ये व्यस्त राहील। भविष्यातील योजनांवर चर्चा करण्यासाठी आणि त्या अंमलात आणण्यासाठी हा काळ अनुकूल आहे। नवीन योजना अंमलात आणण्यासाठी कठोर परिश्रम करा। यश मिळण्याची शक्यता प्रबळ आहे। कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित प्रगती दिसेल। सहकाऱ्यांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल। राजकीय संपर्कांकडून मिळणारा पाठिंबा फायदेशीर ठरू शकतो। कामाच्या ठिकाणी नको असलेली सहल शक्य आहे। घरात शांती आणि आनंद असेल। कुटुंबातील सदस्याला भावनिक आधार आवश्यक आहे। लग्नासाठी पात्र असलेल्यांसाठी चांगला जोडीदार मिळण्याची शक्यता आहे। कामाच्या ठिकाणी तुमची ओळख वाढेल आणि तुमचा विश्वास बळकट होईल। जुन्या गुंतवणुकीतून मिळणारा नफा नवीन मार्ग उघडेल। सततच्या कठोर परिश्रमामुळे अभ्यासात प्रगती होईल। कुटुंबातील एखादा सदस्य तुमचा पाठिंबा शोधेल आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील। प्रेमात मनापासून होणाऱ्या संभाषणांमुळे जवळीक वाढेल। संतुलन राखल्याने आरोग्य चांगले राहील। भाडे किंवा ताबा संबंधित मालमत्तेच्या बाबींमध्ये प्रगती होईल। तुमची संवेदनशीलता सामाजिकदृष्ट्या कौतुकास्पद असेल। हा आठवडा तुमच्या प्रेमसंबंधांसाठी शुभ आहे, त्यामुळे तुमचे परस्पर प्रेम आणखी दृढ होईल। आठवड्याच्या सुरुवातीला आरोग्य सुधारेल। आर्थिक खर्च जास्त असू शकतो। न्यायालयीन प्रकरणांमुळे खर्चही वाढू शकतो। कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ वाटू शकते। या आठवड्यात प्रवास पुढे ढकलणे चांगले राहील। मीन राशी सकारात्मक नातेसंबंध आणि संधींकडे वाटचाल करण्यासाठी सतर्कता आवश्यक आहे, कारण गोष्टी वेगाने बदलतील। तुम्हाला काही सुखद आश्चर्याचा सामना करावा लागेल। कठीण व्यावसायिक परिस्थिती यश आणतील आणि वैयक्तिक संबंध सुधारतील। वैयक्तिक संबंध सौंदर्य, आनंद आणि आनंद आणतील। तुम्ही तुमच्या मनातील भावना एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत शेअर कराल। विविध गोष्टींमध्ये व्यस्त असूनही तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वेळ द्याल। तुम्ही शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर लक्ष केंद्रित आणि संतुलित राहाल। हा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी व्यावसायिक विजय आणि अधिकाराचा आहे। प्रेमाच्या बाबतीत दिवस सार्वजनिक प्रतिमा आणि प्रतिष्ठेचे आहेत। दशम भाव हा सन्मान आणि आदराबद्दल आहे। तुम्हाला तुमच्या जोडीदाराने तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढवावी असे वाटेल। मूळ नक्षत्रामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या कारकिर्दीबद्दल किंवा भविष्याबद्दल गंभीर प्रश्न विचारू शकता, ज्यामुळे त्यांना थोडे अस्वस्थ वाटू शकते। तुमच्या पतीच्या यशाचा आनंद साजरा करण्याचा आहे। केतूचा प्रभाव म्हणून घरगुती गोष्टी उघड करणे टाळा। मीन राशी या आठवड्यात तुमच्या दयाळू हृदयावर आणि सूक्ष्म कल्पनांवर विश्वास ठेवा। लहान सर्जनशील पावले समस्या सोडवण्यास मदत करतात। धीर धरा, भावना सामायिक करा आणि गरज पडल्यास विश्रांती घ्या। लहान समस्या सोडवण्यासाठी आणि प्रियजनांची काळजी घेण्यासाठी तुमची कल्पनाशक्ती एक उपयुक्त साधन आहे। सौम्य कृती पसंत करतात। एक साधी दिनचर्या ठेवा। जलद आठवणी लिहा आणि इतरांना देण्यात येणारी मदत आधार म्हणून परत येईल। चांगली विश्रांती घ्या आणि दैनंदिन जीवन दयाळू आणि स्थिर करण्यासाठी सर्जनशीलतेचा वापर करा। या आठवड्यात जेव्हा तुम्ही दयाळूपणे वागता तेव्हा संबंध उबदार वाढतात। सौम्य शब्दात प्रामाणिक भावना व्यक्त करा आणि ऐकण्यासाठी वेळ द्या। जर अविवाहित असाल तर शांत मेळाव्यात किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हा। तुमच्या स्मितहास्याला कोणीतरी प्रामाणिक प्रतिसाद देऊ शकेल। जोडप्यांसाठी कौटुंबिक कर्तव्ये आदराने लक्षात ठेवा आणि काळजी दाखवण्यासाठी एक छोटासा विचारशील हावभाव करा। नाराज असताना तीक्ष्ण टीका टाळा। संयम आणि स्थिर लक्ष विश्वास निर्माण करतात आणि शांततापूर्ण जवळीक आणतात।
प्रेमाने बोला आणि मदत द्या. सर्जनशील विचारसरणी कामात मदत करते, परंतु योजना सोप्या आणि स्पष्ट ठेवा. कल्पना स्पष्ट करण्यासाठी लहान नोट्स लिहा आणि त्या टीमसोबत शेअर करा. प्रकल्पाकडे एक लहान पाऊल स्थिर प्रगतीकडे नेऊ शकते. जेव्हा रात्री नसते तेव्हा विश्वसनीय सहकार्याचे मार्गदर्शन घ्या. एकाच वेळी खूप कामे घेणे टाळा. कामाची जागा नीटनेटकी ठेवा आणि दररोज एक स्पष्ट प्राधान्यक्रम निश्चित करा. तुमचे सौम्य लक्ष आदर मिळवते आणि प्रकल्प शांतपणे पुढे जाण्यास मदत करते. लहान विजय लक्षात ठेवा. मीन राशी, तुमच्या बचतीचे नियोजन सौम्य पद्धतीने करा. दैनंदिन गरजा आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी एक लहान बजेट बनवा. मोठ्या खरेदी शांतपणे किमतींची तुलना करेपर्यंत पुढे ढकलून द्या. जर पैसा उधार देण्यास सांगितले तर दोनदा विचार करा आणि स्पष्ट मर्यादा निश्चित करा. मोठ्या पावलांसाठी विश्वासार्ह कुटुंबाचा सल्ला घ्या. स्थिर राखीव निधी तयार करण्यासाठी दर आठवड्याला कमाईतून एक छोटासा भाग वाचवा. साधे रेकॉर्ड आणि थोडा संयम पैशाचा ताण कमी करतो आणि भविष्यातील योजना पाळणे सोपे करतो. महिन्याच्या शेवटी ध्येयांचा आढावा घ्या. सौम्य विश्रांती आणि स्थिर हालचालींवर लक्ष केंद्रित करा. तणाव कमी करण्यासाठी लहान चालणे आणि हलके स्ट्रेचिंग करा. ताकद टिकवून ठेवण्यासाठी भाज्या, फळे आणि धान्याने समृद्ध असलेले नियमित जेवण निवडा. रात्री उशिरा जड नाश्ता टाळा. मन शांत करण्यासाठी आणि शांत झोपेसाठी हळूहळू श्वास घेण्याचा किंवा लहान जप करण्याचा सराव करा. झोपण्यापूर्वी उबदार दिनचर्या ठेवा आणि जर काही अस्वस्थता कायम राहिली तर आरोग्य सेवा प्रदात्याशी बोला. लहान काळजीच्या पावलांमुळे संतुलन आणि ऊर्जा पुनर्संचयित होते. दररोज पाणी प्याने हसत राहा. एकंदरीतच पाहता हा आठवडा मीन राशीसाठी उत्तम असेल.